हा, हॅलो, बोला. हा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला. कशा आहेत? मस्त. ओळखला? हा, बोला ना. काय अनुभव शेअर करायचा आहे का? हो हो हो. हा, सांगा ना. ताई, मला एक अनुभव शेअर करायचा आहे, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. हा. मला म्हणजे माझी बहिणीची 2024ला 10वी झाली. काय 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 आवाज येत नाही तुमचा, ब्रेक होतोय. आता येतोय का? हा, येतोय येतोय थोडा. 2024ला माझ्या बहिणीची 10वी झाली. मी त्याच्या पहिले पण तुम्हाला फोन केला होता ताई. अच्छा. हा हा. हा. तर मला काही बोललेल्या की तुझी बहीण चांगल्या प्रकारे पास होईल. अच्छा. आणि माझ्या बहिणीला 97 मार्क पडले 10वीला. वा, सुंदर. बापरे. हा. आणि काय झालं, जेव्हा रिझल्ट होता ना तेव्हा मी स्वामी आजोबांच्या समोर बसलेलो. म्हणजे स्वामी आजोबांचं नामस्मरण चालू होतं माझ्या मुखात. आणि अच्छा. माझी बहीण पळत पळत आली की दादा, अरे मला 97 मार्क पडले. अरे मी म्हणलं छान आहे. वा. ताई, किती. मी खरं सांगतो ताई, तुमचा शब्द खरा ठरला. कारण मला विश्वास होता स्वामींवरती पण आणि तुमच्यावरती पण. कारण मला ताईंनी शब्द दिलेला. म्हणजे तुम्ही मला शब्द दिलेला की प्रथमेश तुझी बहीण चांगल्या मार्काने पास होईल बघ. हा, किती छान. हम्म. मग आता काय करते सध्या ती? सायन्स घेतलंय. सायन्स घेतलंय ना? हा, आणि 12वी सायन्स घेतलंय. अच्छा अच्छा. आणि हा. डोळ्यांचं कसं आहे तुमचं? डोळ्याचं आहे, मी आता स्वामी सेवा हळूहळू करतोय. म्हणजे ओळखलं तुम्ही मला. आणि आई बरी आहे? हो, बरी आहे बरी आहे. आता आईला काही डिप्रेशन नाहीये ना? डिप्रेशन आहे थोडंसं काकी. आहे अजून? डिप्रेशन. हो, आहे आहे. डिप्रेशन आहे थोडंसं. अच्छा. म्हणजे असं ते काय होईल, हळूहळू होईल. काय नाही, दत्तगुरू आणि स्वामी आहेत. काय हा, प्रॉब्लेम नाही. आहेत आहेत. सगळं छान होणार, सगळं छान होणार. हा, ते तर आहेच. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आणि हम्म. सगळं व्यवस्थितच होणार तुमचं. एवढी सेवा हो करताय तुम्ही. हो. काकी, मला तुम्ही पण बोला ना की तुला बरा होशील, तुझ्यामध्ये ताकद येईल. होणारच होणारच. एवढी कारण सेवा काकी करतो. काय माहितीये, होणारच. काकी तुमच्या तुमचा शब्द डोळ्यांचं खरा पण छान ठरतो. होणार. तुम्ही तुमचे जो शब्द बोललेला असेल तो खराच ठरतो काकी. नाही नाही, छानच होणार तुमचं पण. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. हो हं? हो. हा. काकी, मला ना म्हणजे असं लोक खूप बोलतात, तो काय सारखं स्वामी स्वामी करतो, भगवे कपडे घालतो, स्वामी स्वामी करतो, सारखं मुलाचे बोलतात काकी. कोण बोलतं असं? म्हणजे असं मी चालतो ना तर माझ्या मुखात सारखं स्वामी आजोबांचं नाव असतं, तर अरे मला विश्वास वा, आहे पूर्ण. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. असं मग तेवढेच पण स्वामी मी लक्ष देत तुमचं. नाही. हा मी लक्ष देत नाही बोलण्यावर. बोल किती वर्ष तर हा, काय प्रॉब्लेम आपण नाही. करायचं. स्वामी नक्की तुम्हाला छान अनुभव देणारच आहे. डोळ्यांचं पण छान होणार तुमचं बघा. हा, ते तर आहेच. हम्म. काकी, मला दुसरा एक अनुभव शेअर करायचा, सांगू? हो, सांगा सांगा. हं. काकी, माझ्या बहिणीची 10वी झाली आणि त्याच्यानंतर माझ्या पप्पांचं म्हणजे एक्सपायर्ड झाले ना हो माझे हो पप्पा हो हो. अगोदर. तर माझी बहीण पण छोटीशी डिप्रेशनमध्ये होती, छोटी बहीण माझी. अरे बापरे, तर किती बहिणी आहेत? एकच बहीण आहे ना ताई. एकच आहे ना? हां, छोटी हा माझ्या ना ती. हां. हा हा. तर माझी बहीण डिप्रेशनमध्ये होती. मी तिला सारखं बोलायचो, "तू नको टेन्शन घेऊ." म्हणजे आपल्याला आपले स्वामी आजोबा आहेत, त्यामुळे काहीच टेन्शन नाही घ्यायचं. बरोबर बरोबर. तर तिच्या ना म्हणजे अचानक छातीमध्ये दुखायला लागलं एक दिवशी. अरे बापरे. असं. हां. तर आम्हाला वाटलं की असं नॉर्मल दुखत असेल म्हणून आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. हा हा. तर डॉक्टरकडे घेऊन गेलो तर मी पण घाबरलो ना. हो हो. तर तर मी काय केलं, आपलं तारक मंत्र पाणी घेतलं आणि तारक स्वामींच्या फोटोसमोर बसलो. हा तारक मंत्राची उदी आणि हा गुडाकेश स्तोत्र हा. हे बोलायला घेतलं. आणि स्वामी आजोबांनी एवढंच सांगितलं, "आजोबा, मला एकतरी कोणी नाही आजोबा तुमच्याशिवाय. मला माहीत नाही आजोबा, तुम्ही जा म्हणजे जा तिच्याबरोबर." हा हा तर काय झालं, मला एवढा आनंद झाला ना, माझी बहीण डॉक्टरकडे गेली हा आणि डॉक्टरांनी चेकअप बिकअप केलं हां का. हा आणि नंतर ताई ती बाहेर आली आहे का. हा. आणि मग तिच्या समोर एक कोणतरी माणूस होते, म्हणजे त्यांच्या फोनमध्ये स्वामी आजोबांचा फोटो तिला दिसला. अरे बापरे. हा. म्हणजे याचा अर्थ की स्वामी आजोबा तिच्याबरोबर होते. आणि होते. खरंय खरंय. हां. आणि दुसरा म्हणजे असं की तिची एक मैत्रीण आहे, आपल्याकडचीच आहे. तिची एक मैत्रीण आहे. हा हा. ती ती पण स्वामी सेवेकरी आहे आणि ती पण अचानक तिकडे कशी काय आली काय माहिती. अचानक आली बोला अरे ताई. वा. आणि ती पण हुशार आहे. तिला पण 96% पडले. हा आणि डॉक्टर काका एवढे पण तिला बोलले की "दीदी, तू डॉक्टर का होत नाही?" तर म्हणजे ती बोलली, माझी बहीण बोलली की "नाही काका, मी डॉक्टर नाही होणार आहे."
आणि तेवढं तिची मैत्रीण आहे ना ती डॉक्टर होणार आहे, तेवढं ती पण आली बोला, असं झालं. अरे किती सुंदर. हा. मला खूप सुंदर. बरं वाटलं की आणि मी नेहमी बोलतो ना स्वामी आजोबा, स्वामी आजोबा माझ्या डोळ्यात ताकद येऊ द्या. येणार अहो येणार काकी, ताकद येणार. आणि ते तारक मंत्राचं तीर्थ ना जरा डोळ्यांना लावायचं. हो काकी. लावताय काकी ना आणि ते? मला ना स्वामी आजोबा संकेत करतात माहिती का, कधी शंखांचा आवाज येणार, कधी घंटांचा आवाज येणार, असे संकेत देत बसतात स्वामी आजोबा मला. अरे वा, सुंदर सुंदर. असं म्हणजे स्वामी आजोबा आता पण मी पूजा करत होतो ना, तर मी स्वामी आजोबांना सांगितलं, स्वामी आजोबा प्लीज माझ्या डोळ्यात दृष्टी द्या हो आजोबा. आजोबा मला दिसते आता, तर मला माझ्या डोळे मला येऊ द्या आजोबा. येणार आणि मी तुमची ती दृष्टी येणार परत. हम्म. येणार, नक्की येणार. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा. हो सगळं छान होणार. हो ताई. खूप छान दादा. मी शेअर करते. हो करा करा ताई हं. करा. श्री स्वामी हो समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा चला बाय. बाय.